आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो मतदारसंघ आहे शिरूरचा, त्यांना केसनंद गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक एकच असणारे 188 एकाच घरात 188 मतदार आहेत आणि ते घरच नाहीये त्या गावात. आणि तसं लिहून त्यांनी लेखी तक्रार केल्यावर तिथल्या निवडणूक प्रतिनिधींनी सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी कायदा जो आहे तो कायदा काय सांगतो, कायदा त्यांनी असं लिहिलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे. सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांची परवानगी शिवाय आपणास उपरोक्त माहिती पुरवता येत नाही. आता कायदा आहे, कायद्यामध्ये काय म्हटलंय, आम्ही तो कायदाही दाखवला निवडणूक आयोगाला. साधारणपणे 32 नंबरचा कायदा आहे की कुणी कुठलाही हे मागितला, कुणी कुठलाही हे मागितला तर तो ती माहिती आणि ते डॉक्युमेंट्स कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन झालं, कोणत्या आधारावर हे देण्यासाठी कलम 32 आहे. त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल. हा नियम कायदा आम्हीच निवडणूक आयोगाला आता कायदे सांगतोय, त्यांचे हे कायदे ज्याप्रमाणे ते देऊ शकतात. पण त्यांना दिलेलं उत्तर अशोक पवार यांना की त्याची प्रायव्हसी, आम्ही काय त्याचे खाजगी गोष्टी मागत नाही, त्याने जे निवडणूक आयोगाला सबमिट केलंय मतदार होण्यासाठी तेवढीच माहिती मागतोय आणि ती देणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कायद्यात लिहिलेलं आहे.